आजच्या सकाळी आपण योहानाच्या शुभवर्तमानाकडे जाऊया. योहानाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय. योहानाचा शुभवर्तमान याचा पहिला अध्याय. आणि आपल्याला सर्वांना माहित असलेलं अ, वचन आहे, ते आपण वचन वाचूया. योहानाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 29वा वचन मी तुमच्यासाठी वाचतो. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. पुन्हा एकदा मी हेच वचन वाचतो. योहानाचं शुभवर्तमान 1:29. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आपण सर्वांना हे वचन माहित आहे आणि हे वचन दुसरा तिसरा कोणी बोलणारा नसून बाप्तिस्मा करणारा योहान हा आहे. आणि हा बाप्तिस्मा करणारा योहान कुठे आहे बरं? आपण जर याच्या आधीचं वचन जर आपण पाहिलं तर आपल्याला कळेल की यार्देन नदीच्या इकडे तो आहे आणि बाप्तिस्मा देत आहे. आणि जेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान हे वचन बोलतो, पहिला शब्द तो काय म्हणतोय बघा. तो म्हणतो, हा पहा. आपल्या सर्वांना माहित आहे, योहान बाप्तिस्मा करणारा योहानाच्या समोर लोक समुदाय आहे, एकत्रित झालेला आहे. आणि फक्त लोक समुदायच नव्हे, अनेक प्रकारचे लोक तिकडे आहेत. तिकडे शास्त्री आहेत, तिकडे परुषी आहेत, वेगवेगळे लोक आहेत. आणि ते सगळ्या लोकांच्या समोर बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणतो, हा पहा. आणि पुढे जेव्हा तो म्हणतो, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हे संपूर्ण 29वा वचन जेव्हा आपण पाहतो, या 29व्या वचनामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे, मेन फोकस, मेन केंद्रबिंदू आहे देवाचा कोकरा. आणि आपल्या सर्वांना माहित असल्याप्रमाणे देवाचा कोकरा हे प्रभू येशू ख्रिस्तासाठी यूज केलेले शब्द आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्याबद्दल बोलण्यासाठी, त्याला अनुसरण्यासाठी किंवा त्याचा उल्लेख करण्यासाठी बाप्तिस्मा करणारा योहान हे वचन बोलत आहे. तो म्हणतो, देवाचा कोकरा. आपण आधीचं वचन जर आपण पाहिले, जर आपण वचन 20च्या आसपास जर आपण पाहू तर आपल्याला कळेल, अनेक लोक तिकडे येत होते. ते त्याला म्हणत होते, तू ख्रिस्त आहेस का? तर तो तर आपण तिकडे असं म्हणतो की मी ख्रिस्त नाही, असे त्याने कबूल केले. त्यानंतर काय लोक म्हणतात, तू एलिया आहेस का? तो म्हणतो नाही, मी एलिया नाही. ते म्हणतात, तू संदेष्ट आहेस का? तो म्हणतो नाही. नंतर तो म्हणतो की मी ती वाणी आहे. जर आपण वचन 23 असं वाचलं तर तिकडे असं म्हटलेलं आहे, परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणारी वाणी मी आहे. बाप्तिस्मा करणारा योहान एवढंच म्हणतो की वाणी, ते वाट करण्यासाठी जी वाणी आहे ती वाणी मी आहे. आणि हे सगळं आदल्या दिवशी झालेलं आहे. आणि नेक्स्ट डेला तो दुसऱ्या दिवशी योहानाचे पहिले शब्द आहेत, हा पहा. तो असं म्हणतोय की माझ्याकडे नका पाहू तुम्ही, मी फक्त वाणी आहे. माझ्याकडे तुम्ही नका पाहू, मला फक्त मी एक माध्यम आहे. मी मेन गोष्ट, मी मेन व्यक्ती इकडे नाही. इकडे मेन व्यक्ती कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून तुम्ही सर्व लोक याच्याकडे पहा, हा पहा. आणि जेव्हा ते कोकऱ्याबद्दल आपण अनेक गोष्टी पाहतो, तर आजच्या सकाळी आपण प्रभू येशू ख्रिस्त हा जो कोकरा आहे आणि ह्याबद्दल शास्त्रामध्ये काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात वेळ न दवडता आपण पाहणार आहोत. जेव्हा पहिला मुद्दा आपण ह्या कोकऱ्याबद्दल वाचतो तर आपल्याला समजेल, हा निवडलेला कोकरा आहे. ही इज सिलेक्टेड लॅम्ब. मी असं का म्हणतोय हा निवडलेला कोकरा आहे? कारण की पहिल्याच शब्दामध्ये तिकडे असं म्हटलेलं आहे की हा पहा. इकडे मी नाही आहे. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, मी नसून हा जो येत आहे ह्याच्याकडे तुम्ही पहा. हा निवडलेला कोकरा आहे, देवाने पाठविलेला कोकरा हा आहे. त्याबद्दल भविष्यवक्तांनी किंवा अनेक संदेश त्यांनी लिहून ठेवलेलं होतं, तो हा आहे.
इमॅन्युएल किंवा गॉड विथ अस जो व्यक्ती आहे तो हा आहे. कारण तोच आपल्या लोकांना पापापासून वाचवेल. ज्या व्यक्तीबद्दल हे लिहिलं होतं तो हा आहे. ज्याच्याबद्दल अनेक संदेश त्यांनी गुपित करून ठेवलं होतं. भरपूर संदेश त्यांनी लिहून ठेवलं होतं भविष्यवाणीमध्ये, की असा असा व्यक्ती जन्मास येणार आहे, यहूदाचा राजा जन्मास येणार आहे, तो हा आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा निवडलेला कोकरा आहे. आणि म्हणून म्हणतो, हा पहा. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, की त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची निवड केली. आपला पापाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची निवड केलेली आहे असं आपण पाहतो. हा पहा. जेव्हा आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया, आपण जेव्हा योहान तेच वचन पुढे वाचतो, वचन 29, तिकडे असं म्हटलेलं आहे, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. जे विशेषण इकडे योहान यूज करतो ते आहे देवाचा कोकरा. फक्त तो कोकरा हा शब्दाचा उल्लेख नाही करत. तो म्हणतो की हा कोकरा देवाचा कोकरा आहे. दिस इज नॉट ओनली सिलेक्टेड लॅम्प, बट दिस इज सेक्रेड किंवा स्पिरिच्युअल लॅम्प. हा निवडलेला कोकरा आहे एवढंच नव्हे, तर हा दैवी कोकरा किंवा देवाने पाठविलेला कोकरा आहे किंवा हा देवाचा कोकरा आहे. या कोकऱ्यांमध्ये आणि जे इतर कोकरे आहेत ह्यामध्ये काय यामध्ये फरक काय आहे? यामध्ये हा फरक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने पाठविलेला आहे, तो दैवी कोकरा आहे. जे काम अनेक कोकऱ्यांनी केलं नाही, जे काम बाकीचे कोकरे करू शकत नाही, बाकीच्या कोकऱ्यांचं रक्त करू शकत नाही, ते काम या प्रभू येशू ख्रिस्त हा जो देवाचा कोकरा आहे त्याच्या रक्ताच्या द्वारे किंवा त्याचे रक्त ते काम करणार आहे. म्हणून योहान बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो की हा देवाचा कोकरा आहे, तुम्ही याच्याकडे पहा. आणि योहानाला माहित होतं किंवा इस्रायल लोकांमध्ये अनेक वर्षांपासून कोकरे अर्पण अर्पण करण्याची जे त्यांना लिहून दिलं होतं ते लोक करायचे. आणि म्हणून योहान तेच गोष्ट त्याच्या डोक्यात ठेवून तो म्हणतो, आता त्या कोकऱ्यांकडे तुम्ही नका पाहू, ह्या देवाच्या कोकऱ्यांकडे तुम्ही पहा. आणि हा कोकरा सर्व जगाचे पाप स्वतःवर घेणार आहे. आपण ह्या गोष्टींबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण रोमकरस पत्रामध्ये वाचतो की त्याने आपल्या पुत्राला स्वतःकडे न ठेवता त्याने पाठविलं. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. हा निवडलेला कोकरा आहे एवढंच नव्हे, हा दैवी कोकरा आहे, सेक्रेड लॅम्प आहे एवढंच नव्हे, तर आपण अजून एक गोष्ट कोकऱ्याबद्दल पाहूया. हा वल्हांडणाचा कोकरा आहे. पटकन आपण पहिले करिंथ याचा 5व्या अध्यायाकडे वळूया. पहिले करिंथ याचा 5वा अध्याय आणि आपण त्याचं 7वं वचन वाचूया. पहिले करिंथ 5वा अध्याय 7वं वचन. तर जुने खमीर काढून टाका अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. आता हा भाग, कारण आपल्या वलांडनाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. 7व्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये पॉल करिंथियेतील विश्वासणाऱ्यांना तो असं लिहितो. तो म्हणतो वलांडनाचा यज्ञ पशु म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याचे काय झालेले आहे? अर्पण झालेले आहे. ही इज दी पास ओव्हर लॅम्प. प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा वलांडनाचा कोकरा आहे. त्यावर मी जास्ती स्पष्टीकरण नाही देणार, आपल्याला माहिती आहे. जुन्या करारामध्ये जेव्हा मोशे आणि मिसर देशामध्ये जिथे ते यहुदी लोक, जिकडे इस्रायली लोक तिकडे राहत होते, तेव्हा तिकडे आपण पाहतो वल्हांडणाचा सण जो देवाने दिला होता. त्या वल्हांडणाच्या सणाचा ही गोष्ट डोक्यात ठेवून पॉल इकडे लिहित आहे.
ज्या वल्हांडणाचा जो कोकरा होता त्या कोकऱ्याला मारल्यामुळे, वधल्यामुळे त्याचं जे रक्त बाह्यपट्टी आणि कपाळपट्टीवर लावण्यात आलं होतं. त्या कोकऱ्याच्या द्वारे त्या त्या घरामध्ये आपण पाहतो काय झालेलं आहे, त्या त्या घरामध्ये जीवन मिळालेलं आहे. त्या त्या घरामध्ये जे मुलं होते, त्या मुलांचा प्रथम वत्स जेव्हा आपण त्यांना म्हणतो, त्या प्रथम वत्स मुलांना त्यांना जीवन मिळालेलं आहे असं आपण पाहतो. त्यांचा तिकडे मृत्यू नाही झालेला असं आपण पाहतो. आणि तेच वल्हांडण सण डोक्यात ठेवून पॉल इकडे लिहित आहे, की प्रभू श्री ख्रिस्त कोण आहे? तो तुमचा वल्हांडणाचा कोकरा आहे. ज्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि आम्हाला काय? जीवन प्राप्त झालेलं आहे. ज्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मृत्यू आलेला नाही. आत्मिक मृत्यू ज्याबद्दल आपण पाहतो, मृत्यू आलेला नाही, त्याबद्दल पॉल इकडे म्हणत आहे. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, की प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा त्या वल्हांडणाचा कोकरा तो झालेला आहे. यज्ञ पशु आपण पाहतो झालेला आहे. आणि ज्या जुन्या करारामधील जे आपण रक्त पाहिलेत, त्या तशाच प्रकारे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि आम्हाला जीवन प्राप्त झालेलं आहे. आपल्यावर तो दंड आलेला नाही. त्याबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभू येशू ख्रिस्त निवडलेला कोकरा आहे एवढंच नव्हे. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा कोकरा आहे एवढंच नव्हे. प्रभू येशू ख्रिस्त वल्हांडणाचा कोकरा आहे एवढंच नव्हे. तर प्रभू येशू ख्रिस्त आपण पाहतो निष्कलंक व निर्दोष कोकरा आहे. आपण त्यासाठी पहिले पेत्रकडे बोलूया. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 19वे वचन मी वाचतो. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि 19वे वचन. तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. इकडे आपण पाहतो पेत्र काय लिहित आहे. जेव्हा पेत्र म्हणतो तो दोन शब्द वापरतो, निष्कलंक व निर्दोष कोकरा. यावर देखील स्पष्टीकरण मी जास्त नाही देणार, आपल्याला माहित आहे. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण की जो कोकरा देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी निवडलेला होता, सिलेक्ट केला होता, तो कोकरा निष्कलंक होता. तो कोकरा निर्दोष असा कोकरा होता. जेव्हा आपण वल्हांडण सणाबद्दल आपण वाचतो, तिकडे असं म्हटलेलं आहे त्या कोकऱ्यामध्ये ही शुड बी विदाउट ब्लेमिश. त्यामध्ये कोणतीच दोष दोष नाही पाहिजे. त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण पाहतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दोष नव्हता. त्याला पाप ठाऊक नव्हतं, त्याने पाप केलं नव्हतं आणि त्याच्या ठायी पाप नव्हतं असं आपण वाचतो शास्त्रात. म्हणून आपण त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, की त्या देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी निर्दोष कोकरा निवडलेला आहे. जेणेकरून आपणावर जो दोष होता, आपलं जे पाप होतं, ते आपलं पाप तो कोकरा स्वतःवर घेईल. आपलं पाप तो वल्हांडणाचा यज्ञ पशु स्वतःवर घेईल आणि आपल्या पापाचा प्रश्न त्या कालवरीच्या क्रूस खांबावर सोडवेल. म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभू येशू ख्रिस्त निवडलेला कोकरा आहे. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा कोकरा आहे. प्रभू येशू ख्रिस्त वल्हांडणाचा कोकरा आहे. प्रभू येशू ख्रिस्त निष्कलंक व निर्दोष प्युअर पवित्र कोकरा आहे. एवढंच नव्हे, आपण वाचतो प्रभू येशू ख्रिस्त दुःख सहन करणारा कोकरा आहे. यशा 53 मध्ये आपण वाचतो. आपण त्या त्या भागाकडे जाणार नाही. यशा 53:7 मध्ये आपण वाचतो की वधावयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे लोकर कातरणाऱ्या पुढे जसं मेंढरू गप्प बसतं, त्याप्रमाणे तो काय राहिला? गप्प राहिला असं आपण वाचतो. एवढंच नाही, तिकडे भरपूर दुःख सहनाबद्दल लिहिलेलं आहे असं आपण वाचतो. आपण त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. त्या कोकराने तो कोकरा शांत राहिला. द सायलेंट लॅम्प. त्याने तुमचं आणि माझा पाप स्वतःवर घेतलं कालवरीच्या क्रूसखांबावर आणि तो पूर्ण वेळ शांत राहिला. त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी कष्ट, हालअपेष्टा, मार, फटके सर्व काही सहन केलेलं आहे असं आपण पाहतो.
म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. त्या कोकराने दुःख सहन केलेलं आहे. आपला आणि देवाचा समेट व्हावा. आपल्या आणि देवामध्ये जी दुरी होती ते जवळ नेण्यासाठी त्या कोकऱ्याने दुःख सहन केलेलं आहे. आणि त्याबद्दल शास्त्रामध्ये शुभवर्तमानांमध्ये आपण खूप डिटेलमध्ये आपण वाचतो की प्रभू श्री ख्रिस्ताने कशा प्रकारे दुःख सहन केलेलं आहे. आणि याबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याला ठेचण्यात आलं तरी देखील तो काहीच बोललेला नाही असं आपण वाचतो. त्याच्या तोंडावर चपकाऱ्या मारण्यात आल्या, त्याची चीतू करण्यात आली, त्याच्यावर जोक्स त्याच्यावर चिडवण्यात आलं, तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त शांत राहिला असं आपण पाहतो. द सफरिंग लॅम्ब, प्रभू येशू ख्रिस्त दुःख सहन केलेला कोकरा तुमच्यासाठी माझ्यासाठी तो झाला आहे असं आपण पाहतो. एवढंच नव्हे, लास्ट मुद्दा आपण पाहूया. त्यासाठी प्रकटीकरण याचा 5वा अध्यायाकडे आपण वळूया. प्रकटीकरण याचा 5वा अध्याय आणि मी 11 आणि 12 वचन तुमच्यासाठी वाचतो. प्रकटीकरण 5वा अध्याय 11 आणि 12. तेव्हा मी पाहिले, इकडे योहान बोलतोय, प्रेषित योहान, तेव्हा मी पाहिले तो राजासन प्राणी व वडील ह्यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू झाली आणि त्यांची संख्या आयुतांची आयुते व सहस्त्रांची सहस्त्रे होती. आता हे 12 वचन जे आपण वाचणार आहोत, माझी विनंती आहे आपण माईक ऑफच ठेवून आपापल्या ठिकाणी हे वचन वाचूया. वचन 12. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य आहे. गौरवात असलेला कोकरा. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की तो दुःख सहनाचा कोकरा, तो वधलेला कोकरा आता वैभवशाली कोकरा झालेला आहे. तो दुःख सहन, ज्या कोकराने दुःख सहन आपल्यासाठी केलेला आहे, आता तोच कोकराची स्थिती आपण पाहिली काय आहे. सामर्थ्य, धन, ज्ञान, मान, महिमा सर्व घेण्यास कोण योग्य आहे? तो कोकरा योग्य आहे. आज तो कोकरा गौरवात गुटमंडित असलेला कोकरा आहे असं आपण पाहतो. आणि या गोष्टीबद्दल आपण देवाच्या नावाला आजच्या सकाळी धन्यवाद देऊया की आपला प्रभू येशू ख्रिस्त आता गौरवी आहे. आता तो स्वर्गात आहे आणि आता तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो मध्यस्थी करत असलेला असं आपण पाहतो. एवढंच नाही, त्याने एक जिवंत गौरवी आशा दिलेला आहे की मी येईल आणि तुम्हास घेऊन जाईन, कारण जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे. याबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण पाहिलं, हा पहा, हा निवडलेला कोकरा आहे, हा देवाचा कोकरा आहे, हा वलांडनाचा यज्ञपशु, हा वलांडनाचा कोकरा आहे, हा दुःख सहन करणारा कोकरा आहे, हा निर्दोष व निष्कलंक कोकरा आहे. आणि एवढंच नव्हे, आपण सर्वात शेवटी पाहिलं, हा गौरवात वसलेला 24 वडील 4 प्राणी दिवसेंदिवस याची आराधना करतात असा हा कोकरा आहे. याबद्दल आपण देवाच्या नावाला आजच्या सकाळी धन्यवाद देऊया. म्हणून तो गीतकार म्हणतो, क्रुसास येशू टांगला, अर्पिलेला कोकरा, स्तुत्या स्तुत्य येशूला, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी हे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा. हे जे विचार देवाने आजच्या सकाळी आपल्यासाठी दिले, हे विचार आपण लक्षात ठेवून आपण देवाची
आजच्या सकाळी स्तुती व आराधना करूया. आमेन. थँक्यू.